आजकाल इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच गरज असताना इरेक्शन न येणं ही समस्या अनेक पुरुषांना भेडसावत असते. अशा परिस्थितीत वायग्रा ज्यात मुख्य घटक आहे सिडालाफिल असतो. मात्र वायग्रा कोण घेऊ शकतं, कधी घ्यायला पाहिजे, फायदे काय आहे, दीर्घकालीन दुष्परिणाम कुठले, आणि तेच आपण आज जाणून घेणार आहोत. वायग्रा कोण घेऊ शकतो? सामान्यतः पुरुष ज्यांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान इरेक्शन येत नाही किंवा टिकत नाही त्यांच्यासाठी वायग्रा योग्य ठरू शकतो. मात्र हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या पुरुषांनी स्वतःहून वायग्रा घेऊ नये. तसेच महिलांसाठी किंवा 18 वर्षाखालील पुरुषांसाठी वायग्रा सुरक्षित नाहीये, की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक जी स्थिती असते ती वेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. वायग्रा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अगोदर 30 ते 60 मिनिटाच्या आधी तुम्हाला घ्यायचं आहे. दिवसातून एकाहून अधिक गोळी घेणं टाळायचं आहे. दीर्घकालीन जे दुष्परिणाम आहेत ते कुठले आहेत? तर डोकेदुखी होते, चेहरा लाल होतो, पोटदुखी होते किंवा चक्कर येऊ शकते. एखादा आजार असेल तर औषध उपचार चालू असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या. क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. तो तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे.